पोचवा. ज्या विष्णूने आमच्या बंधूचा वध केला त्याची भक्ती पूजन आणि स्तुती करण्यास प्रतिबंध केला आहे. सारे विष्णू पूजक कारागृही बंदिस्त करा. त्यांना यातना द्या. यज्ञ उचलून लावा. नारायण नारायण. पण नारायणाची लीला अगाध आहे. हिरण्यकश्यपूचे प्रासादी त्याचा पुत्र प्रल्हाद हाच विष्णू पूजक निपजला. हे अवगत होताच त्याची माता दयाभू चिंतित झाली. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. थांब प्रल्हादा, थांब. बाळा, हे काय करतोस तू? असा विचार करू नकोस. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. हे माधवा, तुझी सहस्रनामे जपता जपता स्थळकालाचे भार म्हणून वाहत नाही. तुझी श्वास, तुझाच ध्यास. प्रल्हादा, नको रे हे साहस करू. स्वामींचे आज्ञापत्र राज्यातील विष्णू भक्तांना दंड देत आहे. स्वामींनी हे ऐकलं तर अनर्थ होईल. द्वारपालांनो, सारी द्वारे आणि गवाक्षे बंद करा. हा ध्वनी बाहेर जाता कामा नये. नारायण नारायण. माते, तुझे प्रयत्न व्यर्थ आहेत. होणारे टळणार नाही. मुनिवर्य, याच्या रक्षणाचा उपाय सांगावा. मी शरण आलीये. नारायण नारायण. तो श्रीहरीच याचा रक्षण करता. नारायण नारायण. अखेर कधीतरी हिरण्यकश्यपूला ही वार्ता गेली. क्रोधाने त्याने प्रल्हादाचा कडेलोट करावा, तर वायूने त्यास अलगद भूमीवर आणून सोडावे. विषप्रयोग करावा, तर विष निष्प्रभ व्हावे. होलिकेत सोडावे, तर तिचेच भस्म व्हावे. आता त्यास स्वहस्तेच मारावे, असा विचार तो दानव असूर तो पुष्टात्मात करू लागला. ओम नमस्तेय सहस्रमूर्तये सहस्रपादाय शिशुशूलबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमो नमः. नारायण, कुठे आहे तुझा नारायण? घेशील लाव. का नाही? त्यांच्या नामस्मरणाने चित्त प्रफुल्लित होते. देहाचा अनुरेणू रोमांचित होतो. आहे कुठं तो चराचरात आहे, सजीवात आहे, निर्जीवातही आहे. येईल का तुला वाचवायला? कुठे आहे तो? मला तर तो सर्वत्र दिसतो आहे. या स्तंभात आहे का? निश्चितच. आताच बसला की काय?
निर्मिती आणि संकल्पना प्रसाद संजय चितेकर आणि चंद्रशेखर किशोर आगमन.